नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, थंबनेल पाहिलंच असेल, ज्यामध्ये आपण DHSच्या भरती संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहे. ज्यामध्ये आपण एक्झाम पॅटर्न काय असेल ते पाहिलं जाईल. त्यानंतर मग रेशो काय असतो तो पाहिला जाईल, मेल फिमेल किती, त्यानंतर मग डॉक्युमेंट्स काय लागतात, ही सर्व माहिती जी आहे आपण डिटेल यामध्ये पाहणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. व्हिडिओ मोठा झाला तर स्किप नका करू, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोस्टली DHS जी येणार आहे त्यामध्ये सर्व माहिती आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा मित्रांना, सर्व तुमच्या जे कोणी असतील वगैरे. आणि जर फर्स्ट टाईम आपल्या चॅनलला आला असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. असे अपडेट जे आहेत ते सर्व भरती संदर्भात मोस्टली नर्सिंगचे जे आहेत आपण कव्हर करत असतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. तर पहा, सर्वात पहिली माहिती म्हणजे भरती येणार आहे मित्रांनो. ही सर्वांनाच माहिती आहे. आपण जवळपास जी काही अपडेट वगैरे आहे तर ती घेऊन येत असतो, ज्यामध्ये जे आहे आपले आरोग्यमंत्री जे आहेत जे काही अपडेट वगैरे देतात, तर त्यामधले जे काही अपडेट आली आहे ते लगेच आपण पोस्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या इन्स्टा पेजवर आहे, इन्स्टा पेजवर आपण शॉर्ट लगेच पोस्ट करत असतो. डिटेलमध्ये जे आहे आपण यूट्यूबवर पाहत असतो. तर पहा, या ठिकाणी सर्वात अगोदर आता तुम्ही फ्रेशर्स आहात किंवा मग तुम्ही एक्सपिरियन्स्ड आहात, ऑलरेडी एक्झाम दिली असेल, किंवा मग फ्रेशर फर्स्ट टाईम देत आहात. सर्वात अगोदर तुम्हाला जर फ्रेशर्स असताल तर तुमचं जे आहे रजिस्ट्रेशन वगैरे लागणार आहे. ठीक आहे. ह्या सर्व माहिती मी डॉक्युमेंटमध्ये कव्हर करेल. यामध्ये आपण जे आहे फ्रेशर्स आणि एक्सपिरियन्सवाले दोन्ही पण एक्झाम देऊ शकतात, GNM ANM BSc आणि MSc. ठीक आहे. यासाठी ही पदभरती निघती. बाकी इतर पण पदे असतात. मोस्टली आपण नर्सिंग कव्हर करतो, त्यामुळे आपण नर्सिंगचं सांगत आहे. तर सर्वात अगोदर पहा पॅटर्न. आता एक्झाम पॅटर्न कसा असतो. ठीक आहे. एक्झाम पॅटर्न जे आहे हे लक्षात असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर एक्झाम देणार असाल तर तुम्हाला एक्झाम कशा प्रकारे होते हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. विदाऊट तुम्ही या इन्फॉर्मेशन तुम्ही एक्झाम द्यायला जर गेलात तर तुम्हाला काहीच समजणार नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्ही अभ्यासच करत नाही आहे आणि तुम्हाला हे काहीच माहीत नाही, असा त्याचा अर्थ होतो. ही माहिती माहीत असणं खूप गरजेचं आहे. बेसिकली पहा, या ठिकाणी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा प्रकारे दोन भागामध्ये आपली जी आहे DHS स्पर्धा परीक्षा डिवाईड केली जाते. टेक्निकल म्हणजे हा भाग ज्यामध्ये आपले जे आहेत आपल्या नर्सिंग फील्डचे प्रश्न असतात. ठीक आहे. आपल्या नर्सिंग फील्डचे जे काही क्वेश्चन आहेत त्याला टेक्निकल म्हटलं जातं. ते की 80% प्रश्न यावर विचारले जातात. ही खूप चांगली गोष्ट आहे. 80% येतात. यामध्ये जर नॉन टेक्निकल जर जास्त तर परत आपले जे आहेत मार्क कमी जातात, म्हणजे जास्त कटतात, कारण नॉन टेक्निकल बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जात असतं. ठीक आहे. तर यामध्ये पहा, टेक्निकल म्हणजे जे सर्व आपल्या परिचारिका विभागाचे जे आपल्या नर्सिंग फील्डचे प्रश्न असतात 80% असतात. आणि जे आहेत 20% जे आहेत नॉन टेक्निकलमध्ये, जसे की GK असेल, त्यानंतर मग रिझनिंग असेल, त्यानंतर इंग्लिश ग्रामर असेल, किंवा मग मराठी ग्रामर असेल. हे जे आहेत उर्वरित जे सब्जेक्ट आहेत हे नॉन टेक्निकलमध्ये येतात. फक्त टेक्निकलमध्ये नर्सिंग येतं. हे पॉईंट समजलं तुम्हाला, 80-20. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, या ठिकाणी ड्युरेशन किती असतो. म्हणजे या ठिकाणी तुम्ही एक्झाम देणार आहेत तर तुम्हाला किती वेळ लागेल. तर वेळ जे आहे तुम्हाला या ठिकाणी दिला जातो 2 आवर्सचा. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग असते का? या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नसते मित्रांनो, कशाही प्रकारची. क्वेश्चन 100 असतात, मार्क्स 200 असतात, म्हणजे एका क्वेश्चनला 2 मार्क. ठीक आहे. ही समजली एवढी माहिती. त्यानंतर नेक्स्ट पहा, या ठिकाणी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी हे जे आहे एक नवीन म्हणता येणार नाही, पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यामध्ये पहा, जर उदाहरणामध्ये 100 जागा जर आल्या, ठीक आहे, 100 जागा जर असतील वॅकन्सीमध्ये, तर ज्यामधले 100 मधले 50 जागा काय होतात गव्हर्नमेंटच्या विद्यार्थ्यामध्ये जातात आणि 50 जागा ज्या आहेत 50% ज्या आहेत प्रायव्हेट विद्यार्थी. आता प्रायव्हेट गव्हर्नमेंट विद्यार्थी म्हणजे काय, तर पहा, ज्या विद्यार्थ्यांचं BSc नर्सिंग GNM हे जे आहे हे त्यांचं कुठून झालेलं आहे, गव्हर्नमेंटमधून झालं असेल, तर त्यांना जे आहे ह्या 50% जागेमध्ये फॉर्म भरा येतो. ठीक आहे. आणि त्यानंतर मग प्रायव्हेटसाठी 50%. आता ज्या विद्यार्थ्यांचं प्रायव्हेटमधून झालेलं आहे तर त्यांना या 50%मधून फॉर्म भरावा लागतो. DHSमध्ये गव्हर्नमेंट 50% आणि प्रायव्हेट 50% अशा प्रकारचा एक रूल आहे. ठीक आहे. ज्यामध्ये जर तुम्ही गव्हर्नमेंटमधून पास झाला असाल तर तुमच्यासाठी चांगली न्यूज आहे, कारण गव्हर्नमेंटवाल्यांसाठी जे आहे तर लिमिटेड कॉलेजेस आहेत, त्यामुळं पासआउट विद्यार्थी कमी होतात आणि त्यांचा फायदा या ठिकाणी जे आहे जास्त ॲज कम्पेअर टू प्रायव्हेट.
मी प्रायव्हेट का असं म्हणतो आहे, कारण प्रायव्हेट विद्यार्थी जे आहेत खूप सारे कॉलेजेस आहेत, त्यामुळे जास्त कॉलेजेस असल्यामुळं काय होतं, कॉम्पिटिशन पण या ठिकाणी जास्त होतं, कारण विद्यार्थी पासआउट जास्त होतात, त्यामुळं त्यांना थोडंसं कॉम्पिटिशन या प्रकारे जास्त आहे. ठीक आहे, हे समजलं. त्यानंतर नेक्स्ट पहा, या ठिकाणी मेल फिमेलचा एक रेशो आहे. सर्वांनाच माहिती आहे यामध्ये मेल फिमेल एक एक प्रमाणचं यामध्ये आहे. आता मेल फिमेलचं कसं सांगितल्याप्रमाणे गव्हर्नमेंटला 50% आणि प्रायव्हेटला 50%. ठीक आहे, 100 जर जागा असतील यामध्ये 100 मधले इकडे 50 इकडे 50 जागा गेले. ठीक आहे, हे गव्हर्नमेंटचे विद्यार्थी आणि हे प्रायव्हेटचे विद्यार्थी. आता यामध्ये काय होतं, या 50 मधले जे 90% हे जे आहेत फिमेलसाठी जागा रिझर्व असतात. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. 90% जागा ज्या आहेत फिमेलसाठी असतात आणि 10% जागा ज्या असतात मेलसाठी असतात. समजलं. जे 10% आहेत ते मेलसाठी जातील आणि 90% जे आहेत फिमेलसाठी जातील. याचा सिंपल अर्थ जे आहे, 100 जागा त्यामधले 90 जागा ज्या असतील फिमेलसाठी, 10 जागा ज्या आहेत ते मेलसाठी. ठीक आहे, यामध्ये परत प्रायव्हेटसाठी जास्त कॉम्पिटिशन आहे, कारण प्रायव्हेटमध्ये परत जे आहे ते विद्यार्थी जास्त पासआउट होतात, ज्यामध्ये मुलांसाठी त्या ठिकाणी कमी चान्सेस असतात. ठीक आहे, हे सर्व महत्त्वाची माहिती आहे, लक्षात असू द्या. या सर्व कॉम्पिटिशन बेसिसवर तुम्हाला अभ्यास करायचा मित्रांनो, स्टडी करायचे. ठीक आहे, हे सर्व कॉम्पिटिशन पहा आणि मग अभ्यास करा, कारण यानुसारच तुम्हाला कॉम्पिटिशनचं लेवल समजेल. त्यानंतर मग आहे सॅलरी. सॅलरीमध्ये पहा, या ठिकाणी 35,400 जे आहे बेसिक आहे, जे तुम्हाला या ठिकाणी बेसिक दिलं जातं. त्यामध्ये DA म्हणजे आहे DNS अलाउन्सेस 58% आहे, 20,532 या ठिकाणी तुमचं DA भेटतं. ठीक आहे, त्यानंतर आहे हाऊसिंग रेंट अलाउन्सेस, ज्यामध्ये तुम्हाला 10,620 या ठिकाणी दिलं जातं. ठीक आहे, त्यानंतर आहे ट्रान्सपोर्टेशन अलाउन्सेस, म्हणजे ज्याला TA म्हटलं जातं. TA जे आहे ट्रान्सपोर्टेशन 2700 दिलं जातं, जे की 2,700 रुपये या ठिकाणी तुम्हाला एकूण असतं. त्यानंतर वॉशिंग अलाउन्सेस म्हणजे धुलाई भत्ता जे आहे त्यामध्ये पण तुम्हाला 60 रुपये भेटले जातात. त्यानंतर CLA आहे 180. अशा प्रकारे तुमची जी आहे सॅलरी जी आहे 60,000 प्लस जाते मित्रांनो. आता या सर्वांचं जर टोटल केलं तर खूप सारी सॅलरी होत असते, ज्यामध्ये एकूण सॅलरी जी आहे तुमची 60,000 प्लस जे आहे, टोटल सर्व भत्ते वगैरे सर्व ॲड केल्यानंतर 60,000 प्लस सॅलरी जात असते. खूप चांगली सॅलरी आहे. या सॅलरीला बघून तरी तुम्ही जे आहे सर्व जे आहे अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे वॅकंट पोस्ट. आता यामध्ये एकूण आता DHSची भरती जी आहे ऑलरेडी येणार आहे, ते सर्वांनाच माहिती आहे. यामध्ये आपण एक व्हिडिओ टाकला होता की जानेवारीपासून जे आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, जानेवारीपासून महाराष्ट्रामध्ये एकूण किती पदे आहेत ते शिल्लक, त्यावर व्हिडिओ टाकला होता. डिटेल व्हिडिओ त्यावर आहे, ऑफिशियल नोटिफिकेशनवर सर्व माहिती त्यामध्ये कव्हर केलेली आहे. यामध्ये शॉर्टमध्ये सांगतो मी. या ठिकाणी स्टाफ नर्ससाठी 1414 जागा आहेत, 1,414 जागा. ठीक आहे, त्यानंतर असिस्टंट मेट्रनसाठी 15 जागा आहेत. या ठिकाणी या पोस्टनुसार तुम्हाला कुठे अप्लाय करायचं आहे, तुमचं कशामध्ये स्पेशलायझेशन झालं आहे ते पाहून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर नर्सिंग ट्युटरमध्ये 214 जागा आहेत. नर्सिंग ट्युटर जे कोणी या फील्डमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यासाठी पण या ठिकाणी वॅकन्सी आहे, 214 या ठिकाणी जागा आहेत. त्यानंतर पिडॅट्रिक नर्स, ज्यांचं पिडॅट्रिकमध्ये स्पेशलायझेशन वगैरे झालेलं आहे त्यांच्यासाठी पण या ठिकाणी पिडॅट्रिक नर्ससाठी वॅकन्सी निघालेली आहे, ज्यामध्ये 87 जागा या ठिकाणी असणार आहेत. त्यानंतर आहे सायकॅट्रिक नर्स. सायकॅट्रिक नर्समध्ये एकूण 32 जागा आहेत. सायकॅट्रिकचे पण स्पेशलायझेशन डिप्लोमा वगैरे असतो, त्यामध्ये पण जागा आहेत, जे की 32 जागा आहेत. त्यानंतर आहे नेक्स्ट या ठिकाणी इंचार्ज. इंचार्जसाठी 196 जागा आहेत, जे वॉर्डचे इंचार्ज वगैरे असतात त्यांच्यासाठी 196 जागा आहेत. त्यानंतर आहे पब्लिक हेल्थ नर्स, PHN ज्याला म्हटलं जातं. PHNमध्ये 13 जागा आहेत. खूप चांगली ही पण पोस्ट आहे पब्लिक हेल्थ नर्स, ज्यामध्ये एकूण जागा 13 आहेत मित्रांनो. सर्व जर जागा या ठिकाणी काउंट केलं मित्रांनो, जवळपास हे जागा आहेत 1900 प्लस होत आहेत. ठीक आहे, 1900 प्लस म्हणजे 2000 पकडून चला, 5000 मधील 2000 जागा ज्या आहेत, हे 2000 जागा हे आपल्या स्टाफ नर्सचे असणार आहेत. ठीक आहे, जी की नर्सिंग प्रोफेशनसाठी असणार आहेत. तर या पोस्टपासून तुम्हाला सर्व तयारी करायचं आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी डॉक्युमेंट काय लागते.
तर या ठिकाणी डॉक्युमेंट जे असणार आहे तर सेम बेसिक डॉक्युमेंट लागतात सर्व. मी जे DMARमध्ये सांगितलेलं आहे, DMARच्या व्हिडिओमध्ये DMAR डॉक्युमेंट्स म्हणून तशा प्रकारे बेसिक डॉक्युमेंट आहेत. सर्व डॉक्युमेंट रेडी असणं गरजेचं आहे. यामध्ये पहिलं आहे ॲप्लिकेशन. तुम्ही फॉर्म भरल्यानंतर जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी लागेल. त्यानंतर हॉल तिकीट, तुम्ही एक्झाम जाताना जे हॉल तिकीट काढून ठेवता ते पण सर्व जपून ठेवावं लागेल. त्यानंतर आधार कार्ड लागेल. पासपोर्ट फोटो जे आहे या ठिकाणी पासपोर्ट फोटो तुमचा लेटेस्टवाला काढून ठेवा मित्रांनो. लेटेस्टवाला पासपोर्ट फोटो पण खूप गरजेचा असतो. त्यानंतर जे आहे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे तुमचं रहिवासी प्रमाणपत्र. जे महाराष्ट्र आहे म्हणून तुम्ही डोमिसाईल आहे त्यासाठी हे डोमिसाईल सर्टिफिकेट असतं. त्यानंतर आहे डोमिसाईलमध्ये एक बरंच कन्फ्युजन आहे की हे दर वर्षाला काढावं लागतं का? नाही मित्रांनो, हे दरवर्षी नाही काढायचं असते. डोमिसाईल सर्टिफिकेट फक्त हे एकदाच काढायचं असते. एकदा काढल्यानंतर हे परमनंट सर्टिफिकेट होऊन जातं. तुम्हाला वारंवार काढायची गरज नाही डोमिसाईल सर्टिफिकेट. त्यानंतर स्मॉल फॅमिली नॉर्म्स हे एक सर्टिफिकेट लागतं, ज्यामध्ये तुम्हाला जे आहे एका तुमच्या कुटुंबामध्ये 2च मुलं असणं गरजेचं आहे म्हणून असं आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे की तुम्हाला जे आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे MBBS डॉक्टर करून घेणं गरजेचं आहे. हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट एक या ठिकाणी लागतं. त्यानंतर जे आहे या ठिकाणी आहे SSC मार्कशीट, म्हणजे तुमचे 10वीचे सर्व मार्कशीट जे आहेत ते जपून ठेवा. जर तुमच्याकडे नसेल तर भेटत असेल, काढता येत असेल तर काढून घ्या. त्यानंतर HSC म्हणजे 12वीची मार्कशीट. त्यानंतर MSIT महाराष्ट्र स्टेट कम्प्युटर इन्स्टिट्यूट इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी जे आहे या ठिकाणी हे एक सर्टिफिकेट लागतं, ते एक काढून ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. जर या ठिकाणी नसेल तर आता अप्लाय करा आणि मग त्याचं तुमचं नंतर येऊन जाईल. तुम्हाला पास वगैरे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही एक्झाम इकडं क्लिअर करता DHS, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल की हे मी दिलेलं आहे, आता थोड्या दिवसामध्ये येणार आहे. आणि असं पण तुम्हाला जे आहे शासनमध्ये 6 महिन्याची मुदत दिली जाते. जर नाही दिलं तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला इन्क्रिमेंट जे आहे दिलं जात नाही. इन्क्रिमेंट म्हणजे तुमची पगारवाढ केली जात नाही. त्यानंतर आहे TC ट्रान्सफर सर्टिफिकेट. डिग्री असेल किंवा डिप्लोमा असेल तो सर्टिफिकेट लागेल. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कंपल्सरी लागेल. रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. MNC म्हणजे महाराष्ट्र परिचर्या जे आहे त्यामधलं नर्सिंग काउन्सिलचं. रिन्युअल स्लिप नसेल तर काढून घ्या. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण 5-5 वर्षाला हे व्हॅलिड असतं. ते 5-5 वर्षाचं तुमचं इयरचं व्हॅलिड हे असणं गरजेचं आहे. डेट खूप इम्पॉर्टंट आहे यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट जे आहे यामध्ये डिग्री डिप्लोमा मार्कशीट. त्यानंतर अटेम्प्ट सर्टिफिकेट, पासिंग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी पण या ठिकाणी असणं गरजेचं आहे. नसेल तर काढून घ्या. शासन या ठिकाणी वेळ देतं 6 महिन्याचं, पण तुमच्याकडे या ठिकाणी असलं तर खूप चांगली गोष्ट आहे, खूप महत्त्वाचं असणं. नॉन क्रिमिलियर OBC वाल्यांसाठी. त्यानंतर नेम चेंज इफ रिक्वायर्ड बॉन्ड. जर तुमचं काही नाव वगैरे बदल झाला असेल त्यासाठी एक बॉन्ड ठेवा, अन्यथा तुम्हाला एक गॅझेट काढावं लागेल. गॅझेट खूप महत्त्वाचं असतं. गॅझेट काढलं तर बॉन्डची वगैरे काही गरज नाही, 1 महिन्यामध्ये जवळपास येऊन जातं. ऑनलाईन अप्लाय करायचं असतं, ज्यामध्ये तुमचं नाव वगैरे बदल झालेलं आहे म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी माहिती व्यवस्थित करेक्शन करून महाराष्ट्र शासनाकडून दिली जाते. तर मित्रांनो, जवळपास ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण शॉर्टमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे की तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. DHSसाठी जे कोणी तयारी करणार आहे त्यांच्यासाठी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला नक्की विसरू नका. तुमचा लाईक जे आहे ह्या व्हिडिओला खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो, आणि जे कोणी तयारी करत आहे त्यांना पण शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.